घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. शर्वरी रूम मध्ये असते. ती तिथे असलेल्या राहुलला म्हणत असते, राहुल तुला कळतंय ना, आपण आपल्या मार्गात आड येणाऱ्या त्या काट्याला संपवलंय. त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, त्याला संपवताना तू कोणता पुरावा तर तिथे सोडला नाहीस ना. त्यावर मी कोणता पुरावा तिथे कसा काय सोडीन असं जेव्हा शर्वरीने म्हणताच राहुल म्हणत असतो, काय ना, कदाचित तिथे कोणता पुरावा राहिला असेल तर त्या पुराव्याच्या आधारावर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि पोलीस जर तुझ्यापर्यंत पोहोचले तर ते माझ्यापर्यंतही पोहोचू शकतात. त्यावर शर्वरी म्हणत असते, नाही राहुल, नाही, अजिबातच नाही. मी इतकी दूधखोळी नाहीये, मला सुद्धा कळतं आता कसं वागायचं ते. त्यावर राहुल म्हणत असतो, ठीक आहे, चल मग आता मी सांगतो त्याप्रमाणे सगळं कर. शर्वरी नीट ऐकून घेत असते. इकडे आपण पाहतोय आता पोलिसांच्या मदतीने जानकीने त्या व्यक्तीचा जीव वाचवलेला असतो आणि जानकी आता त्या व्यक्तीला भेटलेले असते. तो व्यक्ती म्हणत असतो, जानकी ताई, कसे मानू तुमचे आभार हेच मला कळत नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे नानांचा मोबाईल आहे हे फक्त तुम्हालाच माहित होतं ना, मग त्या शर्वरीला कसं काय कळलं. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, कारण त्या शर्वरीला मी तुमच्या आधी कॉल केला होता आणि तिला धमकावलं होतं की माझ्याकडे नानांचा मोबाईल आहे आणि मी तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तिने मला या सगळ्या संदर्भात 10 लाख रुपये देण्याचंही कबूल केलं होतं. पण ऐन वेळेला त्या बाईने मला धोका दिला. त्यामुळे मी ठरवलं आतापासून हिच्याशी अजिबातच डील करायची नाही आणि त्यानंतर मी माझा मोबाईल नंबर वगैरे वगैरे सगळंच बदललं आणि त्यानंतर थेट मी समजून गेलो की जर कोणी मला पैसा देऊ शकतं तर त्या फक्त तुम्ही. त्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे तुमच्या नानांचा मोबाईल आहे आणि मग तुम्ही मला त्या मोबाईलच्या बदल्यात 10 लाख रुपये द्यायला तयार झालात. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता जानकी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही जिवंत आहात हे फक्त आपल्या काही निवडक लोकांनाच माहिती आहे. त्या शर्वरीला वाटतंय की तुम्ही आता या जगात नाही आहात, त्यामुळे ती आता एकदम निर्धास्तपणे जगणार, पण आपण तिचे 12 वाजवायचे आहेत. त्यावर तो माणूस म्हणत असतो, ठीक आहे जानकी ताई, तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्यासाठी तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने त्याला जे काही समजवायचं असतं ते समजावलेलं असतं आणि त्यानंतर जानकी आता घरात आलेली असते. आता जानकी घरात आल्यानंतर तिथे असलेली शर्वरी म्हणत असते, काय ग जानकी बहिणी, अगं होतीस कुणीकडे तू. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी बंस, मला कळत नाहीये त्या व्यक्तीला नेमकं कुणी मारलं. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, अगं जाऊ दे ना, त्या व्यक्तीचं काय घेऊन बसलीस तू, अगं तो तुला त्रासच देत होता ना. त्यावर जानकी म्हणत असते, हो, त्रास तर देत होता, पण असा कुणी कुणाचा जीव कसा काय घेऊ शकतो. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, मला ना एक गोष्ट कळत नाही जानकी बहिणी, तू इतकी गोड कशी काय असू शकतेस, एखाद्याबद्दल तुझ्या मनात इतकं प्रेम कसं काय असू शकतं. त्यावर जानकी म्हणत असते, अहो शर्वरी वंश, खरं तर मला आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, कोणती. त्यावर सांकेतिक भाषेमध्ये आता जानकीने शर्वरीला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर शर्वरी एकदमच शॉक होते आणि तिच्या तोंडातून आता शब्दच निघत नसतो. त्यावर जानकी म्हणत असते, आलं का, आलं तुमच्या लक्षात मला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यावर जानकीला आता थेट शर्वरी काहीच बोलत नाही आणि ती आपल्या बेडरूममध्ये जाते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी बेडरूममध्ये आल्यावर राहुल तिथे असतो. राहुल म्हणत असतो, काय ग शर्वरी, काय झालंय, तुझी एकदम बोबडीच का वळाली आहे. त्यावर शर्वरीला आता जे काही झालेलं असतं ते शर्वरीने राहुलला सांगितलेलं असतं आणि राहुल म्हणत असतो, बाप रे शर्वरी, तुला कळतंय का, हा सिग्नल आहे, सिग्नल. आपल्याला आपल्याकडे असलेलं गाठोडं बांधून आता पळावं लागणार आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं आपल्या हातात आता जे काही आहे ना ते घेऊन पळालो तर आपण वाचू, नाहीतर आपली वाट लागेल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नाही हा राहुल, नाही,
मला तर इथलं सगळं काही लुबाडायचं आहे आणि जोपर्यंत मी इथलं सगळं काही लुबाडत नाही तोपर्यंत इथून मी पाऊल बाहेर ठेवणार नाही. त्यावर शर्वरीला आता राहुल म्हणत असतो, हरकत नाही, तुला वाटेल तेव्हा तू इथून बाहेर पड, मी मात्र इथून निघतो. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नाही हा राहुल, अजिबात नाही, तू देखील माझ्याबरोबरच या घरातून बाहेर पडायचं. आता राहुलची चांगलीच गोची होते, कारण शर्वरी तर अजिबात ऐकायला तयार नसते. आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, ठीक आहे. आणि मग राहुल मनातल्या मनात वेगळा प्लॅन बनवतो की या शर्वरीला टाकून माझ्या हातात जे काही आहे ते घेऊन मला इथून पळालेलं बरं, नाहीतर या शर्वरीच्या नादात माझी लागायची वाट. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता राहुल थेट तिथून बाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय ऐश्वर्याला जानकीने समजावलेलं असतं की तुला नेमकं काय करायचंय. ऐश्वर्या जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते की या शर्वरीने त्या अमुक व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर पोलीस म्हणत असतात, ऑलरेडी आम्ही ते सगळं लाईव्ह पाहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आम्हाला तक्रार नोंदवायची गरज नाही आहे. आणि लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये त्या शर्वरीला आम्ही अजिबातच सोडणार नाही आहे, पण त्या जानकी ऋषिकेश रणदिवेमुळे आम्हाला काही वेळ थांबावं लागतं आहे, नाहीतर आम्ही कधीच तिची कस्टडी घेतली असती. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, हे जर आधीपासूनच जानकीचं ठरलं होतं तर इकडे जानकीने मला पोलीस स्टेशनला का पाठवलं. आणि अशातच आता ऐश्वर्या तिकडून फोन करते, काय ग जानकी, काय चाललंय काय तुझं, तू आधीपासूनच या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस, तरीही तू मला पोलीस स्टेशनला का पाठवलंस. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, अगं इथे असलेल्या शर्वरीला आपल्यावर अजिबातच डाऊट येऊ नये म्हणून सगळी प्रोसेस अगदी व्यवस्थित करते मी. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं, तू जे काही वागलीस ते अजिबातच चुकीचं नाही आहे. आता सांग मला काय करायचं आहे. त्यावर मागचा पुढचा विचार न करता जानकी म्हणत असते, आता तिथून तू घरी ये आणि असं दाखव की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे आणि त्यानंतर शर्वरीला खूप मोठा धक्का बसला पाहिजे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगदीच बरोबर आहे तुझं. आणि लागलीच आता ऐश्वर्या पोलीस स्टेशनमधून घरी यायला निघालेली असते. इकडे आपण पाहतोय पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलेल्या ऐश्वर्याला लांबूनच राहुलने पाहिलेलं असतं आणि राहुल स्वतःशी बोलत असतो, अरे बापरे, हे काय आहे सगळं, म्हणजे इथे तर खूप मोठा लोचा आहे. ही ऐश्वर्या पोलीस स्टेशनमध्ये का आली होती, मला हे शर्वरीला सांगायलाच हवं. आणि लगेचच आता या राहुलने शर्वरीला फोन केलेला असतो. शर्वरी राहुलचा फोन बघते, लगेच उचलते. शर्वरी बोलू लागते, काय रे राहुल, अचानकपणे फोन का केलास तू. त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी, बहुतेक वाट लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं या ऐश्वर्याला मी आता पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरी म्हणत असते, काय. त्यावर राहुल म्हणत असतो, हो ना, बहुतेक ही ऐश्वर्या बहुतेक काहीतरी मोठं कांड करण्याच्या तयारीत आहे. त्यावर मागचा पुढचा विचार न करता शर्वरी म्हणत असते, एक काम कर राहुल, आत्ताच्या आत्ता त्या ऐश्वर्याला गाठ आणि तिला किडनॅप कर आणि थेट आपल्या अडगळीच्या खोलीत आणून बांधून ठेव. त्यावर राहुल म्हणत असतो, येड लागले का तुला, असं काही केलं तर उद्या आपण आणखी अडकू. त्यावर शर्वरी म्हणत असते, सांगितलंय तेवढं कर ना. आता मात्र राहुलला खूपच टेन्शन आलेलं असतं की या ऐश्वर्याला किडनॅप करणं साधी गोष्ट नाही आहे, पण शर्वरीने जर सांगितलंय तर करावंच लागेल. आणि अशातच आता घराच्या मागच्या बाजूलाच आता असलेल्या अडगळीच्या खोलीत ऐश्वर्याला डांबून ठेवायचं राहुलने ठरवलेलं असतं. त्यासाठी राहुलने बरोबर ऐश्वर्याला मागून बेशुद्धीचा स्प्रे मारत थेट तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि तिला खेचत फरफटत अडगळीच्या खोलीत आणून डांबून ठेवलेलं असतं. आता हे फक्त राहुल, शर्वरी आणि फक्त या दोघांनाच माहिती असतं. अशातच आता बराच वेळ झालेला असतो. अजूनही ऐश्वर्या घरी न आल्यामुळे जानकी खूपच चिंतेत असते आणि ती स्वतःशी बोलत असते, अरे बापरे, ही ऐश्वर्या नेमकी राहिली कुठे. आणि मग ती ऐश्वर्याच्या फोनवर फोन करत असते. ऐश्वर्याचा फोन तर वाजतोय, पण ऐश्वर्या फोन उचलत नाहीये आणि बराच वेळ फोन करूनही फोन न उचलल्यामुळे आता जानकीला ऐश्वर्याची खूपच चिंता वाटू लागते. आणि अशातच आता थेट
जानकी घरातून बाहेर पडते ऐश्वर्याला शोधण्यासाठी. इकडे आपण पाहतोय आता रात्रीच्या वेळी जानकी घरातून बाहेर ऐश्वर्याला शोधत असते, पण काही केल्या ऐश्वर्या सापडतच नसते. आणि अशातच आता घरात आल्यावर अडगळीच्या खोलीतून कसला तरी आवाज येतोय आणि तो आवाज नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जानकी त्या दिशेने जात असते. आता हे ते शर्वरीने पाहिलेलं असतं आणि शर्वरी लगेचच जानकीला आवाज देते, जानकी बहिणी अगं इकडे ये ना जरा. त्यावर जानकी शर्वरीकडे जाते आणि जानकीला शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी अगं माझं जरा डोकं दुखतंय, चेपून देशील का? त्यावर जानकी म्हणत असते, वंस आलेच, जरा थांबा. त्या अडगळीच्या खोलीतून कसला तरी आवाज येतोय. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी अगं अडगळीच्या खोलीमध्ये काय असणार आहे, मांजर किंवा काहीतरी उंदीर बिंदीर असणार आहे, नको जाऊस तिकडे तू. त्यावर जानकी म्हणत असते, अहो शर्वरी वंश तिकडनं एखाद्या बाईचा आवाज येतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला कळून चुकलेलं असतं. जर जानकी त्या ठिकाणी पोचली तर संपूर्णपणे वाट लागणार आहे आणि तिकडे आता आपल्याला काहीच करता येणार नाही. अशातच आता जानकी त्या अडगळीच्या खोलीच्या दिशेने जाते आणि शर्वरी लगेचच राहुलला फोन करते, राहुल कुठे आहेस तू? त्यावर राहुल म्हणत असतो, मी आलोय जरा बाहेर. त्यावर शर्वरीला आता राहुल म्हणत असतो, काय झालंय? त्यावर शर्वरी म्हणत असते, ती जानकी अडगळीच्या खोलीत चालली आहे. राहुल म्हणत असतो, बापरे आता? त्यावर शर्वरी म्हणत असते, त्या ऐश्वर्याला बेशुद्ध करताना तू तिला दिसला नाहीस ना? हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, अजिबातच नाही. आणि अशातच आता अडगळीच्या खोलीत शिरलेली जानकी इकडे तिकडे शोधते तर त्या कोपऱ्यामध्ये बांधून ठेवलेल्या या ऐश्वर्याची अवस्था पाहून जानकी म्हणत असते, काय ग ऐश्वर्या तू इथे आहेस? अगं कुठे कुठे नाही शोधलं तुला मी. आणि अशातच आता ऐश्वर्याच्या तोंडातून कापडाचा बोळा काढत तिला बोलतं केलेलं असतं. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी मला असं वाटतंय हे सगळं त्या राहुल्याचं काम असेल. त्यावर जानकी म्हणत असते, थांब आधी तुला इथून सोडवते. आणि मग जानकीने ऐश्वर्याला तिथून सोडवलेलं असतं आणि ऐश्वर्याला आता थेट जानकी म्हणत असते, हे जर त्या राहुल्याचं काम असेल ना तर ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राहुल्याला मी अजिबातच सोडणार नाही. त्यावर ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, जानकी तू सोडणार नाहीस, त्याआधी तर मी सोडणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, थांब ऐश्वर्या घाई करू नको, त्याला त्याची लायकी दाखवून द्यायची असेल ना तर आपण आपल्या पद्धतीने आता सगळा प्लॅन आखायला पाहिजे. त्यावर आपल्या पद्धतीने प्लॅन आखायला पाहिजे म्हणजे त्यावर सांकेतिक भाषेमध्ये जानकी ऐश्वर्याला स्टार्ट टू एंड सगळा काही प्लॅन समजावते आणि त्यानंतर ऐश्वर्या त्याच खोलीत आहे असं अजूनपर्यंत सगळ्यांना वाटत असतं. पण जानकीने ऐश्वर्याला मागच्याच बाजूने थेट आता घरात आणलेलं असतं आणि तिला बेडरूममध्ये ठेवलेलं असतं. जानकी आता त्या अडगळीच्या खोलीतून बाहेर पडते आणि असं चित्र निर्माण करते, शर्वरी वंश अगदी बरोबर बोललात तुम्ही, तिथे मांजरच होतं, कोणीही बाई वगैरे नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी स्वतःशी बोलते, बाप रे नशीब या जानकीला तिथे ही ऐश्वर्या सापडली नाही, नाहीतर सगळा घोळ झाला असता. जानकी आपल्या बेडरूममध्ये जाते. लगेचच आपण पाहतोय शर्वरी राहुलला फोन करते आणि शर्वरी म्हणत असते, राहुल्या त्या जानकीला त्या अडगळीच्या खोलीमध्ये ती ऐश्वर्या सापडली नाही, कुठे ठेवलंयस तिला? त्यावर राहुल म्हणत असतो, हो ना मी तिला त्या अलमारीच्या पाठीमागे लपवून ठेवलंय, म्हणून कदाचित त्या जानकीचं लक्ष गेलं नसेल. त्यावर ऐश्वर्या लगेचच आता तिथून कोणाच्याही तावडीत सापडू नये म्हणून राहुल तिचा काहीतरी बंदोबस्त कर. राहुल म्हणत असतो, काळजी करू नकोस तू, मी सगळं काही नीट करतो. आणि अशातच आता मागून जानकीने या शर्वरीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि तिला त्याबद्दल थांगपत्ताही लागू दिलेला नसतो. आता इकडे आपण पाहतोय ऐश्वर्या तर आपल्या रूममध्ये आहे आणि शर्वरीच्या सांगण्यावरून राहुल त्या अडगळीच्या खोलीत गेलेला असतो आणि तिथून तो ऐश्वर्याला शोधत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय मागून जानकीने अडगळीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक केलेला असतो आणि त्याला भलं मोठं टाळं लावलेलं असतं. आता हे तर राहुलला अजिबातच माहीत नसतं. राहुल बराच वेळ आतमध्ये शोधतो आणि शेवटी तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण दाराला बाहेरून कोणीतरी कुलूप लावलंय हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला त्याची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि तो स्वतःशी बोलत असतो, अरे बाप रे बाप, इथे तर मी अडकलो, आता मी कसा बाहेर पडू? मी तर माझा मोबाईल सुद्धा आतमध्ये आणलेला नाहीये. आणि अशातच आता राहुल चांगलाच त्या अडगळीच्या खोलीमध्ये चांगला चेपला गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरी
राहुलला सोडवण्यासाठी अडगळीच्या खोलीच्या दिशेने जाते, पण बाहेरून भलमोठा टाळं पाहून ती एकदमच चकाकते. तेवढ्यात ती अलगतच जानकीला विचारत असते, जानकी बहिणी, अहो कुठे आहे त्या टाळ्याची चावी? त्यावर जानकी म्हणत असते, अगं पण त्या टाळ्याच्या चावीचा संबंध काय? त्यावर मागचा पुढचा विचार न करता जानकीला आता शर्वरी म्हणत असते, मला त्या अडगळीच्या खोलीतून ना काहीतरी हवंय. त्यावर मागून आता थेट ऐश्वर्याची एंट्री झालेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, काय ग शर्वरी, त्या अडगळीच्या खोलीतून मला शोधण्याचा प्रयत्न करतेस की काय? त्यावर शर्वरी म्हणत असते, ही ऐश्वर्या इथे कशी? त्यावर जानकी म्हणत असते, ही ऐश्वर्या इथे कशी ना, जसा तुझा तो बॉयफ्रेंड राहुल तिथे आहे ना, तशी ही ऐश्वर्या आता इथे आहे. या ऐश्वर्याला मी वाचवलंय. काल तू मला काय म्हणाले होतेस, तिकडे मांजर किंवा उंदीर असेल. ऐश्वर्या होती आणि ऐश्वर्याला किडनॅप त्या रावल्याने केलं होतं, म्हणून त्या रावल्याला मी किडनॅप करून तिथे ठेवलंय. आता त्या रावल्याची अशी अवस्था करणार आहे ना, की उभ्या आयुष्यात तो कधी कोणाचा किडनॅप करण्याचा विचार सुद्धा करणार नाही. हे सगळं ऐकल्यावर अगदी बरोबर बोलतेस तू जानकी बहिणी, त्या राहुल बरोबर असंच घडलं पाहिजे. हल्ली त्याचं काय चाललंय ना मला काही कळतच नाही. का का केला त्याने ऐश्वर्याला किडनॅप मला कळतच नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, वंश शब्द जपून वापरा. तुम्हाला ना नीट बोलता येत नसेल तर काही बोलू नका. त्यावर मागचा पुढचा विचार न करता मी चुकीचं काहीच बोलत नाहीये असं फायनली जेव्हा शरीराने म्हटलेलं असतं, त्यावर ऐश्वर्या चिडते आणि तिने सटासट शर्वरीच्या 2 कानाखाली दिलेले असतात. शर्वरी आडवी पडते आणि अशातच आता तिच्यावर ऐश्वर्या बसते. ऐश्वर्या म्हणत असते, चल चल आता उठून दाखव, लयच हिंमत आहे ना तुझ्यात. आणि अशातच आता शर्वरी तिथे जानकी आणि ऐश्वर्याची माफी मागू लागते. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.